उपजिल्हाधिकारी सुशांत साहेब शिंदे यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। मागे झालेली जी नीट परीक्षा होती त्यामध्ये जे पेपर फुटी प्रकरण झालेलं आहे त्या पेपर फुटी प्रकरणाचं सखोल चौकशी करण्यात यावी आणि आतापर्यंत जे 22 लाख विद्यार्थ्यांनी अपाट मेहनत आणि कष्ट करून जी परीक्षा दिली होती त्यांचं जे अपरिणित नुकसान झालेलं आहे तर त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जे कोणी दोषी असतील त्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। देशात जे घटना घडून आली ते खूपच निंदनीय आहे। नीटचं पेपर जे फुटलेलं आहे त्यासाठी सखोल चौकशी व्हावं, दोषीवर कारवाई व्हावं। 22 लाख विद्यार्थ्यांनी आपलं अस्तित्व आणि त्यांचं मेहनत घेऊन त्यांनी परीक्षा दिलेली होती। परीक्षेचा निकाल येण्याच्या अगोदरच नीटचं पेपर फुटलेला आहे। त्यासाठी देशाचे सर्व युवक रस्त्यावर, विद्यार्थी रस्त्यावर आहेत आणि त्यांची दुःखद झालेली आहे। त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज उपविभागीय अधिकारी साहेब सुशांत शिंदे साहेब यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांना विनंती पण केलेली आहे की ह्याची सखोल चौकशी व्हावं। हा जो आम्ही निवेदन दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडून आम्हाला मेसेज आला की ह्याबद्दल तुम्ही जाऊन सगळी चौकशी करावं असं विनंती करून तिथं एक आपलं निवेदन द्या असं त्यांचा निरोप होतं। त्यासाठी आम्ही इथं सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सर्वजण इथं आलेले आहोत। आम्ही निवेदन दिलं आणि आमची मागणी आहे जे कोणी दोषी आहे त्याच्यावर कडक कारवाई हो, मोकोका लावावं ह्या आमची विनंती आहे, आमची मागणी पण आहे। धन्यवाद। मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी जी नीट एक्झाम घेतली जाते त्या परीक्षेमध्ये जवळपास देशातील 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती। पण नुकतंच या ठिकाणी समजलं की हा पेपर परीक्षेच्या आधीच फुटलेला होता। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेत्याच्या सूचनेनुसार त्याचबरोबर उदगीर जळकोट मतदारसंघाचे भाग्यविधाते या राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या सूचनेनुसार सदरील नीट परीक्षेची जो काही गैरव्यवहार या ठिकाणी झालेला आहे त्या परीक्षेसाठी जे कोणी दोषी असतील त्या दोषीची सखोल अशी चौकशी करण्यात यावी व दोषीवर कडक कारवाई करून लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारामध्ये घालणाऱ्या या जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा करण्यात यावी यासंबंधीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेवक व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज आम्ही उपजिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर तालुका शहर या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही एकच मागणी करतो की जे कोणी यामध्ये दोषी आहेत, ज्यांनी कोणी या ठिकाणी हा पेपर फुटीमध्ये ज्यांचा कुणाचा सहभाग आहे त्यांच्यावर कसलीही तमा न बाळगता चौकशी करून, सखोल अशी चौकशी करून कडक शासन कारवाई करण्यात यावं अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीनं करण्यात यावं अशी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही विनंती करत आहोत।